शुक्रबृहस्पति पंचैकानि स्मरे वेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सुगासारिखे पूर्णवैराग्यजाञ्चे वसिष्ठात्मभिः ज्ञानयोगेन नमस्कार दयाचा जनी जन्मनामार्थथा दयाने सदा वासनामांत केला जयाच्या मुखी सर्वनाम गिरती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती दरे दरे बंधेनु आठवी वत्स नित्य जनन करित कामे भारता भाषचित्त तदुपरि गुरुमाये लेकुराठे प्रेम श्री सद्गुरु रामानंद महाप्रणाम हरे पूजने मदीयनगळे अज्ञान मेले करू गावी घे मद प्रेमाचा धूरी नको गे धरू प्रेमे वाहत मुक्तगंड करुणी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराजयाजित तुम्हा माझे असो वंदन काया राजमनोभावे तुझा मी मनवी तसे हे राज तुझला माझे बुद्धी दे रघुनायका बुद्धी दे रघुनायका बुद्धी दे रघुनायका श्रोता भक्ता श्रीराम समर्थ वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नां अन्यं शास्त्रचरणश्रवणत्वगादीन् नमो भगवते पुरुषाय मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीराम अडेन प्रियदान देवो भगवान जानकी पतिः श्रीरामचंद्र पूर्वेशा अस्माकं कुलदैवतं श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय 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 जय। इकडचा आवाज आहे इकडचा आवाजच येत नाही। पुंडलीक माऊली जगद्गुरु शांति ब्रह्म महारुद्र समर्थ रामदास स्वामी महाराज छत्रपती धर्मवीर नमः पार्वती परमेश्वर आनंद करणे सच्चिदानंद परब्रह्म श्री मुख्य प्राण महारुद्राच्या सानिध्यामध्ये चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये चालू असलेली ही दिव्य शिव महापुराण कथा की ज्या भगवान शिवाची कृपा प्राप्त करून घ्यायची त्या भगवान शिवाचं तत्व त्या भगवान शिवाने केलेल्या लीला त्या भगवान शिवाची उपासना केल्यानंतर त्या साधकाला काय फळ मिळतं आणि खरंच आहे प्रत्येक जीव काहीतरी फळाच्या अपेक्षेनेच उपासना करतो काहीतरी प्राप्त व्हावं या उद्देशानेच उपासना करतो। आपण ही कथा श्रवण करत आहोत या कथेचा श्रवणाचा अधिकारी कोण या कथेमध्ये विषय काय या कथेचं फळ काय या कथेचा आणि आपला संबंध काय याचा आपण विचार करतो का? या कथेचा अधिकारी कोण या कथेचा विषय काय या कथेमध्ये फळ काय आणि या कथेचा आणि आपला संबंध काय? संबंध म्हणून तर महाराज ऐकायला बसलो बरोबर आहे। फळ काय या कथेचा विषय चैतन्य मुक्त जीव शिवाचं ऐक्य हा कथेचा विषय लक्षात। संसारातील अपेक्षा इच्छा फळ याचा आपण विचार करतो पण बोधक भाव जो वेदांताने सांगितला की देवाचा बोधक भाव काय त्या भावाच्या संबंधानं या कथेतून काय प्राप्त होणार आहे? कथा तर श्रवण करतोय पण कथेतून प्राप्त काय होणार आहे? जीवाचा उद्धार होण्याचं साधन वेदांनी सांगितलं। वेद काही जणांच्या करणी पडला शास्त्र सांगितले की उद्धाराचं साधन मग सर्वसामान्यांचं उद्धाराचं साधन पुराण आहे। मग या पुराणातून आपला उद्धार करून घ्यायचा आहे। मग आपला उद्धार करून घ्यायचा म्हणजे काय करायचं नेमकं उद्धार करून घ्यायचं नेमकं काय करायचं?
जसं आपण बघितलं की अष्टांग योगामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि नंतर समाधी अष्टांग योग. या अष्टांग योगाने समाधी अवस्थेपर्यंत जायचंय आणि समाधी अवस्थेला गेल्यानंतर मग काय चिदानंद रूप शिवोहम शिवोहम जीव आणि शिव वेगळे नाही. समाधी अवस्था आणि सुषुप्ती अवस्था सारखीच. फक्त समाधी सुषुप्ती अवस्थेमध्ये फक्त कथेत बसल्यानंतर ती सुषुप्ती अवस्था येते. कशी सांगू का? बहीण ती समाधीची बहीण की त्या समाधी अवस्थेपर्यंत जाताना अष्टांग योग सांगितला. त्या अष्टांग योगाचा साधना करून अष्टांग योगाची साधना करून त्या भगवंतापर्यंत जायचंय आणि त्या भगवंताला प्राप्त करायचंय नवे नवे. तर जीव आणि शिव हे एकच आहे हे सिद्ध करायचंय. मग त्या जीव आणि शिवापर्यंत जाण्यासाठी पुराणाची निर्मिती आहे. पुराणामध्ये त्या भगवंताचं गुणानुवादाचं कीर्तन आहे, तत्वाचं कीर्तन आहे, लीलांचं कीर्तन आहे. त्या भगवंतानी केलेली लीला, त्या भगवंतानी केलेली माया, त्या मायेमध्ये चांगले चांगले गुंतल्या जातात. चांगले चांगले मायेमध्ये गुंतल्या जातात. की आपण बघितलं सुत शौनकांचा संवाद आहे की ज्या सुतांनी शौनकांना सांगतात की बाबा जिथं नारदाला मोह निर्माण झाला विवाह करण्याचा, तर त्यावेळेस भगवंतांनी शिवमाया निर्माण केली आणि शिवमाया निर्माण केल्यानंतर भगवंतांनी सांगितलं की माया ही माया दिशापशीच चांगली दिसते, संतांच्या जवळ माया चांगली दिसत नाही. प्रत्येक जीव मायेच्या अधीन आहे. प्रत्येक जीव मायेच्या अधीन आहे. ती माया म्हणजे अविद्या आहे, लक्षात घ्या. ती संसारातही टाकते आणि संसारातूनही बाहेर काढते. कोण? माया. आणि त्यामुळे मायेचा स्वीकार भगवंतानी केलाय. भगवान शिवानी तिचा स्वीकार केलेला आहे. मूळ प्रकृतीचा स्वीकार केला. सुरुवातीला सतीचा स्वीकार केला, त्यानंतर पार्वतीचा स्वीकार केला आणि त्या प्रकृती पुरुषाचा आणि मूळ मायेचा संबंध झाला म्हणून जगत नावाचा पुत्र निर्माण झाला. लक्षात घ्या. हा जगत नावाचा पुत्र निर्माण झाला. वेदांताच्या भाषेमध्ये ब्रह्म माया हे बघायचं असेल तर आपल्याला ही प्रस्तावना कळली पाहिजे. उपनिषद, गीता, पुराण ही प्रस्थानत्रयी आहे. आणि ही प्रस्थानत्रयी कळाली की जीव आणि शिव एकच आहे. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, मीच ब्रह्म आहे. काय होतं? मी वासुदेव तत्वतः, मीच वासुदेव आहे ही अनुभूती येते. आणि ज्यावेळेस मीच वासुदेव आहे, मीच ब्रह्म आहे, ज्यावेळेस ही अनुभूती येते ना, त्यावेळेस सर्वसामान्य जीव मोहामध्ये अडकत नाही. लक्षात घ्या. मग या शिवपुराणातून श्रवण हेच करायचंय की या मोहातून बाहेर पडून त्या जीव आणि शिवाचं ऐक्य करायचं. जीव आणि शिवाचं ऐक्य करायचंय. पण ती मायेला अधीन सगळं आहे. त्या भगवंताने मायेचा स्वीकार केला. आपण काल बघितलं भगवान शिवाने पार्वती सोबत काय केलं? विवाह केला. पार्वतीचा स्वीकार केला. का? की तारकासुराला शिवपुत्रांकडून मरण येणार आहे. शिवपुत्रांकडून मरण येणार. ते शिव वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून शिवांना गुरुचं स्थान दिलंय. कोणाचं स्थान दिलंय? गुरुचं स्थान दिलंय. काय म्हणले?
आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु की तो गुरु प्रत्येक वेळी साधकाला मार्गदर्शन करतो. आणि खरंच आहे जीवनामध्ये शिव हे गुरु हे ज्ञानाची प्राप्त करायची असेल तर शिवाची उपासना अत्यंत गरजेची आहे. एखाद्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त करायचं आणि ते गुरु वारंवार प्रबोध करतात की जीव आणि शिवाचं ऐक्य व्हायला पाहिजे. पण सर्वसामान्य साधक कुठं गुंतला जातो? धन आणि भूम पशवश्च गोष्टी कुठं गुंतला जातो मनुष्य? धन आणि भूम पशवश्च गोष्टी. गुरु त्याला सांगतात अरे तू धनात भार्या प्रपंचात संसारात अडकतो पण हे तुझ्या सोबत येणार नाहीये. सोबत येणार आहे का? नाही येणार आहे. बघा मी तुम्ही माणूस ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस धन आणि भूम पशवश्च गोष्टी धन भूमी पशु गाई ढोर गोठ्यातच राहणारे गोष्टी. अहो जिच्या सोबत आयुष्य काढलं ती सुद्धा कुठपर्यंत येते? टाकूनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे काय होणार आहे? भार्या गृहद्वारे जनस्मशाने. भार्या फक्त गृहाच्या द्वारापर्यंत येणार आहे आणि हे जग जे सोबत येणार आहे ते फक्त स्मशानापर्यंत येणार आहे. तिथून पुढे सोबत येणार आहे का? हे तुम्हाला सांगा आजपर्यंत तुम्ही पाहिलं असेल की हे अमुक अमुक वाढले ते 25 लोक सोबत घेऊन गेले पुढच्या प्रवासात. गृहद्वारे जनस्मशाने. जन हे स्मशानापर्यंत येणार आहे. तिथून पुढे काय? देहश्चिताया. तुझ्या देहाला जपतो तो देह सुद्धा पुढेपर्यंत येणार आहे. चितेपर्यंत येणार आहे सोबत. चितेपर्यंत येणार आहे सोबत. आणि पुढे काय? सोबतचा प्रवास करायला कर्मानुगच्छति जीव एकः. ती सोबत काय येणार आहे? फक्त कर्म येणार आहे. कर्म केले कर्म त्याची झाले की जे कर्म करतो ते सोबत येणार आहे. मग कोणतं कर्म आपण करतो याचा विचार आपण करतो का? सकाम कर्म करतो का निष्काम कर्म करतो? आपण कोणतेही कर्म करत असताना फळाची अपेक्षा ठेवूनच कर्म करतो. निष्कामतेने एखादं कर्म आपण करतो का? निष्कामतेने करतो का? नाही करत. हे प्रत्येक वेळी गुरु सांगत असतो की बाबा ह्या सगळ्या गोष्टीनं हे कुठपर्यंत येणार आहे. पण सर्वसामान्य जीव काय करतो? पोरं माझे, बायको माझे, मुलं माझे सगळे याच्यामध्ये गुंतून जातो. याच्यामध्ये गुंतून जातो. काय झालं? एक साधक होता. साधनेच्या मार्गावर होता आणि साधनेच्या मार्गावर असताना त्याचे गुरु महाराज अष्टांग योगामध्ये अत्यंत पैलू होते. की अष्टांग योगाचा अत्यंत अभ्यासक होते की ज्या योग साधनेतून भगवंताला प्राप्त
करावं अशा योग साधनेमध्ये अत्यंत प्रबळ होतं. त्यांनी काय केलं, त्या सत्शिष्याला सांगितलं की बाबा तू ही धारणा कर, ध्यान कर. तू रोज पहिले त्या आश्रमात त्यांना भेटायला जायचं, मागून मागून महिन्याला भेटायला चालू. मग कधीतरी चालला, असं होऊ लागलं. गुरु महाराजांच्या लक्षात आलं की बाबा की ज्या साधनेच्या द्वारावर तोय की त्याला भगवत प्राप्ती होऊ शकते, पण तो मायेमध्ये गुंतला. कोणाला लक्षात आलं, एखाद्याला समजा धुंद असली आणि मायेची धुंद असली ना, त्याला किती समजून सांगितलं तर कळत नाही बरं का. आणि एक सर्वात मोठा अनुभव सांगतो, चांगला सांगणारा माणूस हा शत्रूचा असतो. लिहून घे, शत्रूचा असतो. विद्यार्थ्याला गुरुजी शाळेमध्ये वारंवार सांगत असतात की बाबा हे करू नको, हे करू नको, हे करू नको. ते 100% तो गुरुजी त्याचा शत्रूच होतो. घरामध्ये बाप कितीदाही कोणाला सांगू द्या, तो बाप शत्रूच होतो. माय सांगू द्या, की माय सुद्धा शत्रूच होती. म्हणून चांगला सांगणारा हा कधी शत्रूच आहे. त्यांना अशी मनाची धारणा करून ठेवायची की हा आपल्याला शत्रू समजणार आहे, त्यानंतरच त्याला प्रबोधन मार्गदर्शन करायचं, नाही तर मार्गदर्शनच करायचं. त्या गुरु महाराजांच्या लक्षात आलं की बरेच दिवस झाले हा आला नाही, म्हणून त्याला पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहार केल्यानंतर बोलवून घेतलं त्या साधकाला, आणि त्या साधकाला आल्यानंतर बसला, साष्टांग नमस्कार केला गुरुला, बसला, गुरुला बोलायला सुरुवात केली. अरे कसं काय साधनेमध्ये, कसं काय वैखरी वाणीपर्यंत जप होतो का, या सगळ्या उच्च लेवलला त्या गुरु शिष्याचं बोलणं झालं. तो अरे याच्यातून ही सिद्धी प्राप्त होईल, हे वैराग्य प्राप्त होईल. ते म्हणला महाराज हे सगळं खोटं आहे म्हणला. कोण म्हणला, ते साधक म्हणला. हे सगळं खोटं आहे म्हणला, तुम्ही जे सांगायला आहे. सत्य काय म्हणला तर सत्य प्रपंच आहे म्हणला, संसार आहे म्हणला. तुम्ही संन्यासी राहिला तुम्हाला माहित नाही म्हणला, पण खरा सत्य काय असेल तर संसार. काय आहे सत्य, संसार. मला सांगा, संसार खरंच सत्य आहे का? नाही, मग संसारात तर आपण आवडत ना. संसारात आवडतो की आपण संसार सत्य आहे किंवा नाहीये याचा अनुमानाप्रमाणे लक्षात घ्या. तुम्ही गुरु महाराजांना सांगायला जातो की महाराज तुम्ही ही जी साधना सांगताय, ही साधना हे योग्य आहे, त्या भगवंतापर्यंत जाणं, पण हे सगळं खोटं आहे. आणि सत्य काय आहे, गुरु महाराज त्याला सांगतात की ब्रह्म सत्य जगत मिथ्या. की ब्रह्म काय आहे, फक्त सत्य आहे, आणि हे जग काय आहे, असत्य आहे. समजा अंधारामध्ये दोरीवर पाय पडला तर आपण काय म्हणतो, साप म्हणतो. आणि तिथं उजेड असल्यानंतर तीच साप रूपी दोरी नंतर बाजूला टाकतो का, की उजेड आला. लक्षात घ्या, उजेड आला. ज्ञानाचा प्रबोध झाल्यानंतर प्रपंच संसार हा खरंच मिथ्य आहे का सत्य आहे, हे ज्ञानाचा प्रबोध झाल्यानंतर कळतं. जसं दोरी, रज्जू ही आपल्याला सर्पासारखी दिसते, सर्पासारखी दिसते का नाही. रस्त्याने आता तुम्ही चाललात, मृगजळ दिसतं का नाही. तुम्ही आता येताना मृगजळ दिसला ना रस्त्यात, असं उन्हामुळे चमकतं, असं दिसतं ना. गाडीत बसल्यानंतर मृगजळ दिसतं का नाही, दिसतं का. मग त्याच्या जवळ गेल्यावर असतं का, मग दिसतं कसं, ते पिऊ शकतं का मनुष्य, मग दिसायला कसं काय ते दिसतं. अहो हा मायेचा प्रभाव लक्षात की जसं मृगजळ हे नुसतं दिसायला चांगलं दिसतं, पण त्याच्या जवळ गेल्यानंतर तहान भागत नाही, तसं संसारात असल्यानंतर त्या संसाराच्या शेवटलाही गेलं तरी सुख प्रदान होणार नाही, तिथं दुःख प्रदान आहे. म्हणतात महाराज तुम्ही एवढं सांगायला लागला दुःख प्रदान आहे, दुःख प्रदान आहे, तुम्ही कशाला लग्न केलं. हा प्रश्न पडत आहे ना, त्याचंही उत्तर देतो मी तुम्हाला. या शिवतत्वापर्यंत आपल्याला जायचंय की त्या गुरु महाराजांनी बोलवलं. कुठं बोलवलं, काय झालं, कालच्या कीर्तनामध्ये जे लोक बसले होते ना, त्यांनी
त्याच्या अर्धवट राहिलेल्या प्रश्नाचं उत्तर मी द्यायला. गुरु महाराजांनी बोलवलं, समजून सांगितलं, किंवाच गुरु महाराजांना सांगायला की महाराज तुम्ही ते सांगायला हे काही खोटं आहे सगळं, हे साधना वगैरे फक्त प्रपंच खरं आहे, माझी आई खरी आहे, माझे वडील खरे आहे, माझा भाऊ खरा आहे, माझे बायको खरी, माझे लेकरं खरे आहेत, नाही सगळं खरं आहे म्हणे. आणि तुम्हाला प्रपंच नाही, काही नाही, काही नाही म्हणून तुम्हाला या संदेशासारख्या गोष्टी सुचतात नाही. काय होतं? संदेशासारख्या गोष्टी सुचतात. जीव शिवापर्यंत आपल्याला जायचंय. लक्षात घ्या, जी शिवकथा आपण श्रवण करतोय ना, त्या शिवतत्वापर्यंत आपल्याला जायचंय. गुरु महाराजांच्या लक्षात आलं की याला अत्यंत मोठा रोग झालाय, की याला कितीही सांगितलं तरी समजणार नाही, लक्षात येणार नाही. म्हणून याला काहीतरी करून दाखवावं लागेल. म्हणजे काय करून दाखवावं लागेल? म्हणजे तू योग साधना कोणाकडे शिकला? तुझ्याकडे शिकलो. म्हणजे किती वेळ तू श्वास थांबवू शकतो? म्हणजे तुम्ही जितक्या वेळ शिकवलं तितक्या वेळ मी श्वास थांबवू शकतो. मग तू फक्त मरणाचं नाटक करतोस का? कशाचं नाटक करतो? मरणाचं. तो मला सोडतो, काय हरकत नाही. झोपला, मरणाचं नाटक केलं. गुरु महाराजांनी त्याच्या परिवारातल्या सगळ्या लोकांना बोलवून आणलं, बायकोला बोलवलं, आईला बोलवलं, सगळ्यांना बोलवलं. सगळ्यांनी बघितलं ते प्रेत पडलेलं आणि रडायला सुरुवात केली. रडायला सुरुवात केल्यानंतर आई